नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत अगदी भट्टीसारखे खारे शेंगदाणे, तेही घरच्या घरी। तर खारे शेंगदाणे बनवण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। हे शेंगदाणे मी मिठाच्या पाण्यामध्ये 2 तासासाठी भिजत घालणार आहे। 2 तासानंतर तुम्ही पाहू शकता आपले भिजवलेले शेंगदाण्याला अशा सुरकुत्या आल्यासारख्या दिसतात। मैत्रिणींनो, हे शेंगदाणे भिजत घालताना यामध्ये थोडं मीठ जास्तच टाका, जेणेकरून 2 तासामध्ये शेंगदाणे जे भिजतील ना त्यामध्ये अगदी मिठाचा अर्क छानपणे उतरेल। आता 2 तास हे शेंगदाणे भिजल्यानंतर आपल्याला एका स्ट्रेनरमध्ये हे शेंगदाणे काढून त्यातलं पाणी सर्व काढून टाकायचं आहे व हे शेंगदाणे 10 ते 15 मिनटं आपल्याला सुकू द्यायचे आहेत। तोपर्यंत इकडे आपण शेंगदाणे भाजण्यासाठी मीठ प्रीहीट करून घेणार आहोत। मैत्रिणींनो, हे मीठ आधीच मी 2-3 वेळेस वापरलेलं आहे, त्यामुळे याचा कलर जरा काळा वाटतोय। आता तुम्ही पाहू शकताय मीठ इथे प्रीहीट झालेलं आहे। आपल्याला शेंगदाणे भाजण्यासाठी सर्वप्रथम मीठ प्रीहीट करून घेणं अगदी गरजेचं आहे। गरम मिठामध्ये ज्यावेळेस तुम्ही शेंगदाणे टाकाल तरच आपले शेंगदाणे अगदी छानपणे भाजले जाणार आहेत। इथे मी 5-1 मिनिट मोठ्या गॅसवरती मीठ प्रीहीट करून घेतलेलं आहे व त्यानंतर मी आपण सुकायला ठेवलेले शेंगदाणे आता मिठात टाकून घेतलेले आहेत। शेंगदाणे भाजताना गॅस आपल्याला लो फ्लेमवरती ठेवायचा आहे। लो फ्लेमवरच आपल्याला ही शेंगदाणे भाजायचे आहेत। तुम्ही पाहू शकताय मिठामध्ये आपण शेंगदाणे टाकताच ह्या सर्व शेंगदाण्यांना अगदी मीठ सगळीकडनं कोट झालेलं आहे। पण आपण जसे जसे हे शेंगदाणे भाजणार आहोत तसं तसं ह्याचं मीठसुद्धा निघून जातं, अगदी कोरडे होतात हे शेंगदाणे। मैत्रिणींनो, खारे शेंगदाणे बनवताना गॅसची फ्लेम लोच असू द्यावी। जर तुम्ही हाय फ्लेमवरती शेंगदाणे भाजलेत ना तर मीठ जास्त गरम होईल आणि जास्त मीठ गरम झाल्यानंतर शेंगदाणे करपू शकतात व करपलेल्या शेंगदाण्यांची टेस्ट खाण्यासाठी छान नाही लागत। तर ही सर्वात महत्त्वाची टीप आहे की आपल्याला शेंगदाणे भाजताना अगदी लो फ्लेमवरती भाजायचे आहेत। तुम्ही पाहू शकताय आपण जसे जसे शेंगदाणे भाजतोय तसं तसं शेंगदाण्याचं मीठसुद्धा निघालं आहे। अशा रीतीने हे सर्व शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। हे खारे शेंगदाणे बनवण्यासाठी आपल्याला जवळजवळ 10 ते 12 मिनिटांचा वेळ लागतो। 10 ते 12 मिनिटांमध्ये आपले खारे शेंगदाणे बनून तयार होतील। बऱ्याच वेळेस आपल्याला मधल्या वेळेस असं काहीतरी खावं वाटतं, त्यावेळेस हे खारे शेंगदाणे तुम्ही बनवून ठेवू शकता। त्यावेळेस आपल्याला हे खाण्यासाठी कामात येतात किंवा कुठे तुम्हाला बाहेर पिकनिकला जायचं आहे, कुठे बाहेर जायचं आहे त्यावेळेससुद्धा हे तुम्ही सोबत बनवून नेऊ शकता किंवा कुठे सहलीला मुलांना जायचं आहे त्यावेळेस मुलांनासुद्धा तुम्ही हे खारे शेंगदाणे बनवून देऊ शकता। आता आपण एकदा शेंगदाणे किती भाजलेले आहेत ते चेक करूयात। इथे मी एक शेंगदाणा घेऊन त्याची साल काढायचा प्रयत्न केला, पण त्याची साल अजून व्यवस्थित चोळल्या निघाली नाही आहे। याचा अर्थ अजून आपले शेंगदाणे अजून पूर्णपणे भाजले गेलेले नाही आहेत। आपण असे सारखं आलटून पालटून शेंगदाणे भाजत राहायचे आहेत। अशा रीतीने शेंगदाणे केल्यास आपल्याला अगदी घरच्या घरी भट्टीसारखे शेंगदाणे तयार होतील। मैत्रिणींनो, तुम्हाला ही खारे शेंगदाण्यांची रेसिपी कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब मला नक्कीच इन्स्पायर करेल नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी।
आता आपले शेंगदाणे भाजत आलेले आहेत. तुम्हाला जर या शेंगदाण्यांचा कलर अजून लाल आवडत असेल तर तुम्ही अजून याला भाजू शकता. आता शेंगदाणे आपले छानपैकी रेडी झालेले आहेत. तर एका आपण झाऱ्याच्या मदतीने शेंगदाणे काढून घेऊन मीठ गाळून घेणार आहोत. अशा रीतीने झाऱ्याच्या मदतीने मिठातनं सर्व शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत. तर इथे आपले अगदी 10 मिनिटांमध्ये हे भट्टीचे शेंगदाणे तयार झालेत. अशा रीतीने तुम्ही सुद्धा खारे शेंगदाणे बनवून बघा आणि कसे झालेत हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा मैत्रिणींनो. इथे तुम्ही पाहू शकता शेंगदाण्याला अगदी हात लावल्या शेंगदाण्याची साल निघते. याचा अर्थ आपले खारे शेंगदाणे अगदी छानपणे भाजून तयार झालेत. आता घरात तुमच्या छोटे मुलं असतील तर अशा तऱ्हेने आपण पेपरचा कोण जसा बाहेर करून मिळतो ना तसा करून त्यामध्ये शेंगदाणे भरून मुलांना देऊ शकतो. नक्कीच बाहेरचे खारे शेंगदाणे खाल्ल्याचा फील येईल. अशा रीतीने तुम्हीसुद्धा करून बघा मैत्रिणींनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर and subscribe.